जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द. शहराचा पाणीपुरवठा काल रात्री विस्कळीत आणि 27 ऑगस्टला दहीहंडीची तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थीची अनेक सुट्टी जाहीर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती, मखर व इतर सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री उत्सव 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 पर्यंत ठामपा शाळा क्र. 19, विष्णुनगर, ठाणे येथे आयोजित केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या शुभ हस्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस बनविलेल्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाचा ह्रास होतो. पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने महापालिकेतर्फे विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गणेश भक्तांना पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती व इतर साहित्य यांचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रभाग समितीनिहाय मोफत जागाही देण्यात आली असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून कुशल मूर्तिकारांनी शाडू माती, लाल माती, गोमय, पुठ्ठा तसेच कागदाचा लगदा व पर्यावरणस्नेही रंग इत्यादीपासून बनविलेल्या आकर्षक गणेश मूर्ती तर मखर व सजावटीचे इतर साहित्य देखील उपलब्ध असणार आहे. उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद, नागरिकांसाठी निष्णात मूर्तिकारांकडून मातीच्या गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा, कागद बॅच, पुठ्ठा यापासून सजावटीचे साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा करावा असे आवाहनही ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अति धोकादायक C1 श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवटा रिक्त करावा, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असेही आयुक्त राव यांनी नमूद केले. प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींबाबत कमिटीकडून स्थिरता अहवाल 7 दिवसाच्या कालावधीत पाठविण्यात यावे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात 96 धोकादायक इमारती होत्या, त्यापैकी 47 रिक्त करण्यात आल्या आहेत.
29 इमारतींचे तळमजला बांधकाम कायम ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत. सुमारे 20 इमारती अजूनही काही प्रमाणात व्याप्त आहेत. लाठीकाठी अर्थात सिलंबम क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिग्नल शाळेच्या 4 मुलींनी दैदिप्यमान यश संपादन केले. शाळेच्या मुलींनी 1 सुवर्ण व 3 रौप्य पदकांची कमाई केली. पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत 21 जिल्ह्यातील 265 स्पर्धक सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अधीक्षक विजय साळवे यांनी सिग्नल शाळेत येऊन मुलींचा सत्कार केला. स्वसंरक्षणासाठी विविध राज्यात विविध नावांनी ओळखला जाणारा लाठीकाठी हा क्रीडा प्रकार आता महाराष्ट्रात देखील शालेय पातळीवर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून गणला जात आहे. तामिळनाडूत या क्रीडा प्रकाराचा विकास झाला. गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रात देखील राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहेत. यंदाची 21वी राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धा पुणे, आळंदी येथे 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान संपन्न झाली. यात विविध 21 जिल्ह्यातील जवळपास 265 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या 4 मुली या स्पर्धेत यावर्षी सहभागी झाल्या होत्या. यात गौरी पाथरकर हिने 32 किलो वजनी गटात सुवर्ण तर 37 किलो वजनी गटात हर्षदा कुडिया, 30 किलो वजनी गटात नीलम देवले व 35 किलो वजनी गटात सोनाली गायकवाड या तिघींनी रौप्य पदकाची कमाई केली. ठाणे जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे अध्यक्ष बाळा साठे व दीपाली साठे यांच्या प्रशिक्षणाखाली सिग्नल शाळेतील मुलींना लाठीकाठी या स्वसंरक्षणाच्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण गेली वर्षभर सुरू आहे. यंदा सिग्नल शाळेच्या मुलींनी या क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला व 4 पदके पटकावलीत. शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. तसेच ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग अधीक्षक विजय साळवे यांच्या उपस्थितीत सिग्नल शाळेत देखील या मुलींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शैक्षणिक तसेच क्रीडा स्पर्धात यश मिळविणाऱ्या या मुली सगळ्यांसाठी आदर्श असल्याची भावना या सत्कार सोहळ्यात शिक्षण विभाग अधीक्षक विजय साळवे तसेच व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले व सुरेंद्र वैद्य यांनी व्यक्त केली. पुष्पगुच्छ, मिठाई व रोख रक्कम देऊन सिग्नल शाळेच्या वतीने मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुलींनी स्पर्धेतील अनुभव व्यक्त केले व इतर विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रेरित केले. विकास कामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पूर्ण विकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवासी त्रस्त झाले होते. अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पूर्ण विकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृहदिलासा मिळणार आहे. या अनुषंगाने शुक्रवारी काही सोसायट्यांना थकीत घरभाड्याचे धनादेश केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान यामुळे पूर्ण विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल, असा विश्वास केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. ठाण्यातील मे. जोशी एंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारांमधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील सोनाली, सह्याजीवन, नोबल, दर्शनी, सुजाता, रचना, अनामिका, नूतन आदी को-ऑप सोसायट्यांचा पूर्ण विकास रखडला होता. पूर्ण विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती, चिंता सतावून रहिवासी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती. याबाबत रहिवाशांनी संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर संजय केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे. जोशी बिल्डर्सचे भागीदार डी. के. सिंग नमले तसेच
शुक्रवारी केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना केळकर यांनी विकासकालाही अडचणी उद्भवू शकतात, परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक व संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले। ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांनाच सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानेच हे यश लाभले असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहीन, अशी ग्वाही केळकर यांनी यावेळी दिली। या कामी सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचेही सहकार्य लाभले। या धनादेश वाटप प्रसंगी शेकडोच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते, तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनाश जोशी, वास्तुविशारद संदीप प्रभू आदी मंडळी उपस्थित होते। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मज आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा 2023-24 यामध्ये निमाई भावसार या तृतीय वर्ष MBBS विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। त्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन टू क्रिएटिनिन रेशो फॉर कॉन्ट्रास्ट इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन टू क्रिएटिनिन रेशिओ फॉर कॉन्ट्रास्ट इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी असा शोधनिबंध सादर केला। या शोधनिबंधामध्ये त्यांनी पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनिनच्या गुणोत्तराद्वारे भविष्यात होऊ शकणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे। सदर संशोधन प्रकल्पाची ACMR अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन वृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडंटशिप सतीश या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे। हे संशोधन त्याने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागात विभागप्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले। या संशोधनात त्याला बालरोगतज्ञ डॉक्टर जयेश पानोत यांचे सहकार्य लाभले। प्लास्टिक रिकॉन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षित सकलानी आणि केदार मोदी या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। भारतभरातून 72 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। त्यापैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 5 संघातून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS अंतिम वर्षाच्या विद्यार्थी संघाने बाजी मारली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर हॉस्पिटल विलेपार्ले यांच्या विद्यमाने आयोजित जागतिक स्तनपान सप्ताह 2024च्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन भित्तिपत्रक स्पर्धेत पोस्टर कॉम्पिटिशन शुभम पाटील, द्वितीय वर्ष MBBS या विद्यार्थ्याने द्वितीय पारितोषिक पटकावले। यासाठी त्याला महाविद्यालयाच्या सामाजिक आणि रोग प्रतिबंधक विभागाने मार्गदर्शन केले। या सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना उपधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि डॉक्टर मिलिंद दुबाळे तसेच अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट यांनी प्रोत्साहन दिले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे। तिने काही दिवस आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द. शहराचा पाणी पुरवठा काल रात्री विस्कळीत आणि 27 ऑगस्टला दहीहंडीची तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थीची अनेक सुट्टी जाहीर.